हे बघून मला तुझं बालपण आठवलं. असं बापरे. हा पुढचा डायलॉग पण ऐकून नाही घेतला वासाड्याने, डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. अरे जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही. या जगात कुणाला टेन्शन नाही. आपण मुळात टेन्शन देतो कशाला आणि टेन्शन घेतो कशाला? प्रेमाने राहायचं. अरे आम्ही गवतात कॉस्ट्युम बदलले. एक आम्हाला स्टेज दिला होता आणि त्याला चेंजिंगसाठी हेच नाही काय, एवढं गवत होतं मांडीच्या वर आणि आम्ही त्याच्यातनं पॅन्ट घालतोय. म्हटलं हे पॅन्ट घालताना 2 साप वर चढले ना, कळणार पण नाही कोणाला. ते जण स्पेशल आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे ते स्पेशल पण प्रत्येकाला फील करून द्यायला ना, मी प्रत्येकाला हसवत असतो. तिने जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मेसेज केला मला, 7:30 वाजले होते अजून आठवतंय, हाय म्हणून, हाय. तर माझं असं झालं, मी काय रिप्लाय केला असेल, मी बोललो गुड नाईट. रिझाईन केल्यानंतर ना मला आधी कळे ना मी नेमकं करू काय. काही गमत नव्हतं. माझा जो छोटा भाऊ आहे, मला त्याला ते क्रेडिट द्यायचं आहे आयुष्यामध्ये. माझा छोटा भाऊ तेव्हा नोकरीला होता. 2 वर्ष त्याने माझा खर्च केलाय सगळं, मी काही करत नव्हतो. आयुष्यात एक गोष्ट कळली की तुम्ही जे प्रामाणिकपणे करताना ते कधीच वाया जात नाही. एक लहान मुलगा सुद्धा आपल्याला या जगात बरंच काही शिकून जाऊ शकतो, या मताचा मला आहे मी. हास्य तर एक इमोशन आहे, ते लोकांना प्रेम देतं आणि हास्य देतं. एक स्किट लिहायला जवळजवळ 4 ते 5 तास जातात कधी कधी मला. 70% आपण कागदावर लिहितो आणि 30% आपल्या मनात राहतात. काही गोष्टी कागदावर नाही उतरवत आहे. आत्ताच्या मुलांना प्लॅटफॉर्म खूप आहेत. मला कोणतरी संधी देईल याची वाट बघण्याची गरज नाहीये त्यांना. हाय श्रमेश. हाय, कसा आहेस? मी अगदी मस्त, मजेत, सुखी आहे. तर आज आपण अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या विषयावरती गप्पा मारणार आहोत. येस. तर आय एम एक्साइटेड. तर तू या क्षेत्रात येण्याआधी तू आधी काय करायचा, की तू आधीपासूनच ठरवलेलं की तुला या क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि याच्यामध्ये सुरुवात झाली? म्हणजे अगोदर करिअर याच्यात करायचं असं काही ठरलं नव्हतं ॲक्च्युली. मी MSc झालो, MSc बायोटेक आहे. ओके. तर MSc बायोटेक झाल्यानंतर मी बऱ्यापैकी क्लेवर स्टुडंट होतो. ओके. तर घरच्यांची इच्छा होती की MPSC वगैरे देऊन वगैरे क्लास 1 ऑफिसर किंवा इतर काही गोष्टी दे करावं. अच्छा. असं. आणि माझंही तसंच होतं. मुंबईत आलो. MScच्या जोरावर मला एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी पण मिळाली ॲज अ प्रोडक्ट मॅनेजर, ट्रेनी म्हणून. तर खूप चांगली कंपनी होती, म्हणजे स्वित्झर्लंडची वगैरे टायअप होता डर्मा सेगमेंटमधले. ही मी गोष्ट सांगतो तुला 2013 एंडची. 2013ला मुंबईत आलो तेव्हाची. आणि गेलो 1 महिना मला बरं वाटलं. पैसे मिळत होते, पगार होता. तर पहिल्यांदा आयुष्यात पगार आला ना रे, तर ना असं वाटलं की आपण जिंकलो आता काहीतरी, लाईफ सेट झाली. तर पहिला महिना एकदम उत्सुक. म्हणजे मी रविवारी वगैरे आईला असं फोन केला, जी पहिली सुट्टी होती, कारण पहिले 7 दिवस ना मजेत गेले एकदम. आणि 8व्या दिवशी म्हणजे आईला फोन केला. मी सांगितलं, आई आता मी रत्नागिरीला फार कमी येणार आहे, मला डिस्टर्ब वगैरे करू नका, मी आता जॉबकडे वगैरे वगैरे असं फुल बोललो. आणि हा माझा उत्साह 1 महिन्यानंतर ना असा ओसरू लागलाय. मग मी आईला जास्त फोन करायला मी स्वतः आईला डिस्टर्ब करायला लागलो. आणि 3ऱ्या महिन्यात असं झालं, म्हणजे 2ऱ्या महिन्यात माझं झालं की मी नाही करू शकत. नाही करू याच्यासाठी मी काय करायचो, फार्मास्युटिकल कंपनी ना डर्मा सेगमेंटमध्ये वगैरे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये किती त्यांचे जे प्रोडक्ट होते ते किती विकले गेले वगैरे याचं हे करायचं काम. मग त्याचं मॅनेजमेंट, मार्केटिंग, सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग याच्यामध्ये मी होतो. तर मला असं झालं की मी आयुष्यभर फक्त हे नाही करू शकत की आकडेच फक्त बदलणार आहेत, बरोबर, कॉलम तेच असणार आहेत. हो. म्हटलं हे नाही करू शकत. मग मी काय करायचो, बॉसनं जाऊन विचारायचो, आपण ते ह्याची ॲड करू शकतो काय, अशी आपल्या ह्याची आपण ते करू शकतो काय. मग आपण काय मध्ये मला सांगायचं, आपण एवढ्या आत्ता मोठ्या स्केलला एवढ्या नाही आहोत, जात नाही आहोत. मी फेअर अँड लवलीचे वगैरे त्यांना हे द्यायचो, आपण तसं काय ॲड बीड करूया का, हिरोईनला कुठल्या कास्ट करूया, मग आपण आपल्या प्रोडक्टचा ॲड करूया. ते मला समजायचे असं नाही, अजून आपण त्या लेवलला विचार नाही केला आहे अजून. मला म्हटलं, मग माझं असं झालं की इथे काय म्हणजे हे नाही होणार. मग एक दिवशी काय झालं की 2.5 महिने झाले आणि नंतर ना मी कारणं शोधायचो की नको ऑफिसला जायला, काहीतरी उगाच आपलं. आणि मला ना माझा प्रवास संपून असा वाटायचा, जो मी मुलुंडला होतो, ठाण्याला राहिला होतो, तर मी बसने जायचो. ठाणे मुलुंड 1 स्टेशन आहे, ट्रेनने 5-10 मिनिटात जाईल. मी ना बसने जायचो, जिला 1 तास लागायचा. आणि ना मी असा शून्यात असायचो बसून, आणि मला संपूच नाही हा मुलुंडचा प्रवास, मुलुंड येऊच नाही कधी लवकर, असं व्हायचं. आणि मग एक दिवशी ठरवलं, बॉस एकटेच होते, सगळे बाकीचे एम्प्लॉई गेले. मी म्हटलं बोलू नको बोलू, मी ना निघालो, नको बोलूया, बरोबर नाही वाटणार, म्हणून मी मुलुंड स्टेशनपर्यंत चालत गेलो.
नंतर विचार केला नाही हीच संधी आहे, कोण नाही ओरडली तर आपल्या आपल्यातच इज्जत जाईल ते आणि मीच असेल म्हणजे बाकी कोण नसेल. परत आलो आणि म्हटलं बॉस असं असं होत आहे, मला नाही जमणार करायला वगैरे वगैरे. म्हणजे मला माहित नाही की पुढे काय, मला पुढचं काहीच माहित नव्हतं मी पुढे काय करणार आहे. मला फक्त त्या क्षणाला एवढं माहिती होतं की मी हे नाही करू शकत. बरोबर. हे आणि मग त्यांना बोललो, मग थोडेसे भडकले ते असं तसं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मी तिथून निघालो आणि तिथून निघाल्यानंतर मी शून्यात होतो. फक्त मी त्या दिवशी जो बाहेर पडलोय ना, मी असं वाटलं मला म्हणजे एकदम स्वातंत्र्य रे, पिंजऱ्याचा दरवाजा मीच उघडला आतून आणि बाहेर पडलो असं मला झालं एकदम. आणि मजा आली खूप. म्हणजे त्या दिवशी मी खूप हे झालो होतं. आईला सांगितलं, आई थोडंसं हे होतं, आई माझ्या सपोर्टिव्ह असते बऱ्यापैकी. पप्पा थोडेसे हे झाले होते, नाराज झाले होते की कशाला जॉब सोडतो, लोकांना मिळत नाही, तुला मिळालं बरं एवढी चांगली पोस्ट मिळाली. बरोबर. तर असं तसं तसं पण झालं. पण त्याच्यानंतर पुढे काहीच माहीत नव्हतं काय करणार किंवा काय. पण निघालो. करिअर अभिनय वगैरे नाही असं काय नव्हतं. पण मग तुझं शिक्षण वगैरे गावीच झालं? शिक्षण माझं पूर्ण गावी झालं आहे. माझी शाळा श्रीराम विद्यालय वेरुली बुद्रुक वेरवली. ओके. तिथे माझं पूर्ण शिक्षण झालं 10वी पर्यंत. आणि नंतर कॉलेज रत्नागिरीत झालं, गोगटे जोळेकर. म्हणजे मी नेहमी माझ्या शाळेला खूप श्रेय देतो. म्हणजे आज मी जर काही थोडा चांगला माणूस असेल बरोबर तर ते माझ्या शाळेचे संस्कार आहेत खूप. आणि मी त्या शाळेला मला जाम आवडतं. त्या शाळेत त्यासारखी शाळा नाही. बरोबर अशी. आणि आम्ही खूप मजा केली शाळेमध्ये. अशी दुर्गम भागात शाळा होती ना, तेव्हा काही जास्त डेव्हलपमेंट नव्हती किंवा काय. आम्ही शाळेतून रोज 2 किलोमीटर घरी चालत जायचो. 2 किलोमीटर रोज जंगलातनं वगैरे अशी ती वाट होती वगैरे, तिथून जायचो आणि मजा यायची. सगळी ते मित्र त्यावेळेचे एकदम निस्वार्थी आणि सगळी ती मजा होती. मोबाईल नव्हता ना त्यावेळी, आयुष्य सुंदर सुखी होतं. मग तू जॉबच्या निमित्ताने मुंबईला आलास? हा अगदी 2013-14ला. ओके. मग तू त्यावेळी तिथे जॉबला रिझाईन केलंस, मग त्यानंतर काय केलं? रिझाईन केल्यानंतर ना मला आधी कळेना मी नेमकं करू काय. बरोबर. मी असंच होतो. मी खरं सांगतो, मी 2000 म्हणजे एक जॉब केला, त्याच्यानंतर तो मूवी इंडस्ट्रीमध्ये गेला. मी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं एका फिल्मसाठी, हिंदी मूवीसाठी. ओके. ते 1 वर्ष मला कळलं कसं काय चालतं किंवा काम. ते म्हणजे 2014 ते. नंतर मी 15-16 ते 14 नंतर काम संपलं. 1 वर्ष झाल्यावर मूवी संपलं तसं. आणि 15-16 मी पुन्हा अंधारात, काय कळेच ना काय करावं किंवा काय, बसून होतो. त्या दरम्यान जे मला काय येईल ते लिहित होतो. मी लेखक नाही, मी लिहित होतो. मला असं वाटलं की आपण बसून आहोत तर लिहावं. मी लिहिण्याचा कंटाळा नाही करत. बरोबर. लिहिलं पण बसून होतो, काही गमत नव्हतं. माझा जो छोटा भाऊ आहे, मला त्याला ते क्रेडिट द्यायचं आहे आयुष्यामध्ये. माझा छोटा भाऊ तेव्हा नोकरीला होता. 2 वर्ष त्याने मला पोचलंय तसं. म्हणजे त्याने माझा खर्च केलाय सगळा. मी काही करत नव्हतो. आम्ही दोघं राहायचो इकडे. तर त्याने माझा सगळा खर्च केला 2015-16. ओके. आणि मग ही तुझी अभिनयातली सुरुवात कुठून झाली? ॲक्च्युली 2009 पासून. 2009ला आम्ही कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा जे सांस्कृतिक मंडळ, कल्चरल विभाग असतो वगैरे, तिथे माझी पहिली सुरुवात झाली अभिनयाला. ओके. म्हणजे त्याच्या अगोदर ना, म्हणजे ते असतं ना थोडं थोडं लहानपणापासून ना, सगळे खेळ ह्या ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये हुशार होतो. म्हणजे मी अभ्यासात सुद्धा हुशार होतो, खेळात सुद्धा हुशार होतो. ओके. तर ते बऱ्यापैकी होतं. फक्त ते त्याला म्हणतात नाही का प्लॅटफॉर्म लागतो, तो कधी नव्हता. कारण आम्ही गावात राहायचो तेव्हा ते काय माहीत नव्हतं वगैरे. हे आपल्या अंगातले गुण इथे उपयोगी येतात हे वगैरे काय माहीत नव्हतं. बरोबर. 2009 साली त्याला ऑफिशियल प्लॅटफॉर्म मिळाला कॉलेजला माझ्या. जेव्हा आपले युथ फेस्टिवल असतं, शशिकांत केरकर हे माझे पहिले डिरेक्टर आयुष्यातले. तर त्यांनी आम्ही स्किटमध्ये भाग घेतला आणि मग त्या स्किटला ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल अशी 2 स्किटना मिळालं होतं वगैरे. आणि तिथे एकांकिका वगैरे त्या आल्या, त्या नंबरात आल्या वगैरे. असं खूप काही झालं. तेव्हापासून जरा सुरुवात झाली. ओके. पण मग असं कमर्शियली मोठा प्रोजेक्ट वगैरे नाही. ते जे बोललो तुला 2015-16ला काही काम नव्हतं. आणि प्रथमेश माझ्या अगोदर 2011 पासून मुंबईत होता. अच्छा. तो येऊन सगळं इकडे परफॉर्म करायचा. त्यामुळे त्याच्या खूप ओळखी होत्या. ओके. आणि त्यामुळे तो कॉलेज घ्यायचा डिरेक्शनसाठी वगैरे, लिखाणासाठी, युथ फेस्टिवलचे. तर मग आमचं भेटणं व्हायचंच. ओके. तर त्याला मी बोललो होतो की एखादं काम आलं तुला आणि तू खूप कामं करतोयस एका वेळी. म्हणजे त्याचे रायटिंगचे कामं खूप करत होता तो आणि डिरेक्शन वगैरे. तर म्हटलं एखादं काम तू तुझ्या वेळेअभावी सोडलंस तर ते सोडू नकोस, ते मला दे. ओके. तर त्याला तसं एक काम आलं. त्याच्याकडे ऑलरेडी तो त्या वर्षी काहीतरी 5-6 स्किट्स लिहित होता, करत होता. आणि त्याला आलं तर त्याला वेळ नव्हता. मग त्याने माझं नाव सुचवलं. ओके. ते महेश कापरेकर आणि सागर चव्हाण म्हणून आहेत, तुम्हाला माहिती असतील कदाचित. आता ते कलांश थिएटर चालू होतं. ओके.
तर त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले तुझ्याकडे कोणतं स्किट आहे का युथ फेस्टिवलसाठी वगैरे वगैरे. तर मी लिहून ठेवलं होतं जे 2 वर्षाला एक स्किट होतं. भरती चालू आहे त्याचं नाव. आणि ते त्यांना मी कन्सेप्ट ऐकवली, भेटलो त्यांना आवडलं. तेही मित्रच होते अगोदरपासून चिपळूणचे ते. तर त्यांना ते लगेच भेटलो, आवडलं. आणि त्या स्किटला युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडल मिळालं. अरे वा. म्हणजे माझा आयुष्यातला पहिला प्रयत्न आणि गोल्ड मेडल मिळालं डायरेक्ट. तर माझं असं झालं की आपण लिहितोय तर लोकांना आवडतं. बरोबर. बस. मग पण ह्याच्यानंतर काय असं आमूलाग्र घडलं नाही. फक्त तेच चालू राहिलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरं स्किट लिहिलं त्यांच्यासाठीच. आणि ते डायरेक्ट नॅशनलला गोल्ड आलं. अरे वा. हां. तर मग असं झालं की जरा हळूहळू कॉन्फिडन्स वाढू लागला. मग मी प्रथमेशला बोललो की मी आता मला कमर्शियल रायटिंग करू शकतो. मग आशिष पात्रे सरांची माझी ओळख झाली त्याने. आणि त्यांनी मला कमर्शियली पहिली संधी दिली. अच्छा. आशिष पात्रे जे माहिती असले कॉमेडी एक्सप्रेस पासून सगळं वगैरे हे करतात ते दादांनी आम्हाला संधी दिली. आणि मग त्यांच्याबरोबर एक सुरुवातीची सिरियल लिहिली संजय जाधव सरांची, दुनियादारी फिल्मी स्टाईल म्हणून, सोनी मराठीवर. अच्छा. त्याला मी त्यांना असिस्ट केलं आणि तिथून सुरुवात झाली. ओके. मग तू हास्य जत्रेत यायच्या आधी काय करायचा त्याबद्दल जरा सांग. कारण का माहितीये, आता तू सक्सेसफुल ऍक्टर आहेत, आता तुला बरेच लोक ओळखतात, पण त्या आधीचा जो तुझा स्ट्रगल आहे किंवा एक सक्सेसफुल होण्यासाठी जी तुझी मेहनत आहे ती लोकांना दिसत नाही किंवा ती माहिती नाही. तर त्याबद्दल जरा सांगशील तर बरं होईल. म्हणजे आम्ही 2009ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं आलं की युथ फेस्टिवल संपल्यानंतर इतर महिने काहीच नसतं. तर आमचा एक 5 जणांचा ग्रुप आम्ही हे केला, क्रिएट केला. मी, प्रथमेश, सुरेंद्र म्हणून, योगेश हातकमकर आणि तुषार विचारे, असे आम्ही 5 जण एकत्र आलो आणि आम्ही प्रायव्हेट शोज करू लागलो 3 तासाचे. अच्छा. त्याच्यात आम्ही फक्त कॉमेडी स्किट्स आणि करायचो. आणि समजा प्रत्येकाच्या डिमांडनुसार कुणाला डान्स हवा असायचा, कुणाला सिंगिंग हवा असायचं. मग आम्ही काय करायचो, सिंगिंग, स्किट किंवा डान्स आणि स्किट असा 3 तासाचा शो करायचो. आणि आम्ही फक्त 5 जण करायचो. अच्छा. वेड्यासारखं हे करायचो परफॉर्मन्स, अगदी म्हणजे जीव तोडून. तेव्हा काही माहीत नसतं ना आपल्याला, दिल झोक के एकदम हाय काय नाही काय. 3 तास कधी व्हायचे कळायचं नाही. आणि मिळायचे किती रुपये 3 तासाचे? प्रत्येकाला 300-400. पहिल्या अमाऊंट मला जी मिळाली होती 230 रुपये होती 3 तासाची. प्रत्येकी 230. प्रत्येकी 230. तर मग तशी सुरुवात झाली. आम्ही 2013 पर्यंत हे परफॉर्मन्स करत राहिलो. जसं मी मुंबईत आलो तसं मग कमी झालं. मग इतर गोष्टी सुरू झाल्या, ह्या स्ट्रगल वगैरे इकडचं. भेटत राहिलो, बोलत राहिलो, ऑडिशन देत राहिलो. ओके. असं. पण मी स्वतःला रायटर फार कमी समजतो. मी पहिल्यापासून ॲक्टरच आहे. आणि मी जे लोकांना वाटतं की म्हणजे चांगलं लिहितो किंवा काय, ॲक्च्युली मी जे बोलतो ते मी लिहितो. मी आता काहीतरी मला इम्प्रेशन मारायचं म्हणून नाही, असं नाही. मी अगोदर परफॉर्म करतो मनातल्या मनात की हां मी असं बोलेन, हां चालेल, मग हे लिहूया, मला आवडलं तर मी ते लिहितो. एवढं हे आहे म्हणजे. आणि मला स्वतःसाठी लिहायला जास्त आवडतं कारण मी स्वतःला जास्त ओळखतो. तर मी हे करू शकतो असं मला वाटतं. मग मी ते माझ्यासाठी वाक्य लिहितो. मग मला ते जास्त सोपं पडतं. एवढं हे आहे. बरोबर. पण तुम्ही जे स्किट करायचं वगैरे त्यावेळी भले पैसे कमी मिळत असतील, पण एक सॅटिस्फॅक्शन मिळायचं. सॅटिस्फॅक्शन म्हणजे आम्ही कुठे पूर्ण अगदी पनवेलपर्यंत आलो होतो. दापोली, पनवेल इथपर्यंत आम्ही ते केले सगळे पूर्ण. जे जयंती उत्सव छोटे छोटे असतात, दत्त जयंती असू दे, काही कुठल्या मंदिराचं उद्घाटन, कुठलं काय असो, तिथे आमचे कार्यक्रम व्हायचे. ओके. आम्ही समजा रात्री 10 ते 1-2 शो झाला तर माझं घर बऱ्यापैकी मोठं आहे रत्नागिरीला. तर आम्ही सगळेजण रिहर्सल पण माझ्या घरी करायचो आणि संध्याकाळी आले की 3 वाजता वगैरे पोहोचायचो घरी, 3-4 वाजता. मग माझी गॅलरी होती, ओपन गॅलरी. त्याच्यामध्ये आम्ही बेड टाकून सगळेजण असे झोपायचो. ओके. आकाश विकास बघतोय आणि स्वप्न रंगवतोय की आज आपण इथे गेला. अरे आम्ही गवतात कॉस्ट्युम बदलले. एक आम्हाला स्टेज दिला होता. अच्छा. आणि त्याला चेंजिंगसाठी हेच नाही काय, एवढं गवत होतं मांडीच्या वर. आणि मी त्याच्यातनं पॅन्ट घालतोय. म्हटलं हे पॅन्ट घालताना 2 साप वर चढले ना, कळणार पण नाही कुणाला. असं म्हणजे इतक्या ह्याला हे केलं होतं अक्षरशः. अच्छा. असं. पण ते जो स्ट्रगल आहे किंवा ती मेहनत आहे त्याचा फायदा कुठे ना कुठे आज होतो. हो, फायदा झाला, खूप फायदा झाला. आयुष्यात एक गोष्ट कळली की तुम्ही जे प्रामाणिकपणे करता ना ते कधीच वाया जात नाही. बरोबर. प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो. जसं म्हणतात ना की एक लिहिलेली गोष्ट कधी वाया जात नाही, कधी ना कधी ते उपयोगाला येतेच. बरोबर. असं आहे. पण तुझ्यामध्ये ना ते क्रिएटिव्ह माइंड असतं ना,
हां. ते होतंच. म्हणजे या फील्डसाठी ते खूप गरजेचं आहे की तुम्ही क्रिएटिव्हली किती विचार करताय ते तुझ्या लेखनात पण दिसतं. आणि जसं तू जिथे जॉबला होतास तिथे तू त्यांना आयडिया दिलीस की आपण असं शूट करूया वगैरे, म्हणजे ते तुझ्यामध्ये ते इनबिल्ट स्किल होतेच कुठेतरी. हां, हो म्हणेन मी अगदीच पहिल्यापासून. कारण की ना ती एक सवय होती रे. काय होतं की मला असं वाटतं की आपण ज्या रूममध्ये आहोत त्या रूममध्ये सगळ्यांचे चेहरे हसरे राहिले पाहिजेत. बरोबर. आणि प्रत्येकाला म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाकडे एक छोटीशी गोष्ट असते जी आपल्याकडे नसते. आता तुझ्याकडे एक अशी गोष्ट असेल जी माझ्याकडे नसणार नक्कीच. बरोबर. तर ना मी तुझ्याकडनं शिकली पाहिजे. एक लहान मुलगा सुद्धा आपल्याला या जगात बरंच काही शिकून जाऊ शकतो या मताचा मला आहे मी. त्यामुळे प्रत्येक जण स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे ते स्पेशल पण प्रत्येकाला फील करून द्यायला ना मी प्रत्येकाला हसवत असतो. आणि त्यामुळे अवतीभोवतीचं वातावरण आहे ना सर मैफिलवालं झालं पाहिजे. हो 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 असं माझं असतं. मग तुझी ही हास्य जत्रेतली सुरुवात कशी झाली? सुरुवात झाली जुलै 2018ला. ओके. आम्ही ऑडिशनला गेलो होतो. विनायक पुरुषोत्तमने आमचं नाव, जो आता लेखक आहेत विनायक पुरुषोत्तम, त्याने आमचं नाव रिकमेंड केलं होतं. प्रथमेशचा तो मित्र. अच्छा. तर त्यांनी आम्हाला बोलवलं. आता ते मजेदार किस्सा आहे की त्याचा फोन आला मला. आता त्यानं पहिला मला फोन केला प्रथमेशकडून नंबर घेऊन. तो मला ओळखत नव्हता. प्रथमेशने सांगितलं होतं की एक श्रमेश नावाचा मुलगा आहे जो एक बरं काम करतो. तर तो कधीतरी बोलला होता ते त्यांनी लक्षात ठेवलं होतं. प्रथमेशला फोन आला. तो म्हणाला श्रमेश काम करेल का रे ह्याच्यामध्ये? तर श्रमेश म्हणाला करेल. आणि मी असं ठरवलं होतं की डिसेंबर 2018 काही झाले नाही तर मी निघून जाणार होतो गावी, किंवा जे काम पडेल ते मी गप्पनी करणार होतो. कारण की घरून प्रेशर यायचं. एक शेवटी पैसे कमवले पाहिजे. कारण छोटा भाऊ मला सगळं माझा खर्च करत होता. तेव्हा मी ठरवलं होतं की डिसेंबर 2018 झालं. सुदैवाने जुलैला मला फोन आला, जुलै 2018ला. मग तो फोन आला, मी फोन घेतला. मी बोललो येतो. आणि मी ते संगमेश्वरी वगैरे माझा सिंगल पॅच तयार केला. अच्छा. थोड्या वेळाने त्याने प्रथमेशला कॉल केला, विनायकने, की तुला हा फॉर्मॅट करायला आवडेल का? कारण तेव्हा प्रथमेश सिरियल वगैरे करत होता. ओके. तो बोला प्रथमेश बोलला चालेल मला करायला आवडेल. मग म्हणाला दोघे या उद्या, कसं ऑडिशन घेतो. प्रथमेशने मला कॉल केला की तू काय करतोयस उद्या? तर म्हटलं मी माझा पॅच रेडी केलाय, तोच करणार. तू काय करतोयस? तर म्हणतो माझं अजून ठरलं नाही. म्हटलं तू पण येतोयस ना ऑडिशनला, मग आपण एकशे भले दोघे जाऊया एकत्र. माझा पॅच खोडला. म्हटलं काय करायचं? तर मी एक स्किट लिहून ठेवलं होतं. अच्छा. तर ते स्किट आम्ही भेटलो संध्याकाळी आणि आमच्या परीने इम्प्रोवाइज केलं. त्याने त्याचे डायलॉग त्याचं हे केलं वगैरे वगैरे. आणि मी माझे असं करून आम्ही दुसऱ्या दिवशी 10-10:30ला गेलो. तिथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर ना आता मी प्रथमेशला निदान सवय तरी होती. मी तर डायरेक्ट पहिल्यांदा एका कमर्शियल सेटवर गेलो होतो. हिंदीचं वगैरे काम केलं होतं, पण ऑडिशनसाठी एका आपल्या आवडत्या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा गेलो. आणि असंच मी जसं आता एक अंडर टी शर्ट घातलंय, शर्ट सोडले, तसं तिथे दशरथ सेसट म्हणून आहेत. अच्छा. ते कार्यकारी हे आहेत तिथले. तर आम्ही जाऊन आतमध्ये गेलो तर त्यानं असं च्युइंगम वगैरे खात होते. आणि असं बघितलं त्याने वळून खुर्चीवरनं टर्न मला. काय रे असं विचारलं. मी म्हटलं आपण नाही सिलेक्ट होत. प्रथमेश आपण सिलेक्ट नाही होत. हा माणूस बघ च्युइंगम खातोय आणि आपल्याकडे बघतोय, आपण नाही सिलेक्ट होत. तो म्हणाला देऊया आपण ते करतो ना नेहमी ते करूया. बरोबर. तर त्याने आम्हाला एक स्क्रिप्ट दिली. वाजले होते 10:30 आणि सर 11 वाजता वगैरे आले होते. नंतर आम्ही 11:30 वाजता त्यांना बोललो की आम्ही रेडी आहोत. ओके. तर सरांचं असं झालं की 1 तासात तुम्ही रेडी आहात? म्हटलं हां. आम्ही बसलो आणि सर म्हणाले हां करा. तर आम्ही ॲक्शन बोलल्यानंतर पहिल्यांदा स्क्रिप्ट खाली ठेवली. तर तिथे आम्ही सरांचं अर्धमन जिंकलं. कारण अजूनपर्यंत जेवढ्या ऑडिशन झाल्या होत्या ते सगळेजण वाचून हे करत होते. आणि आम्ही 1 तासात त्यांना वाटलं 1 पान केलं. आम्ही 4 पानं करून मोकळे झालो होतो ऑडिशन. तर सर म्हणाले 1 दिवस देतो आपण काही मुलांना, त्यांचं पाठ होत नाही, हे पोरांनी 1 तासात केलं. तर ते खुश झाले. आणि त्या ह्याच्यात आम्ही आमच्या काही गोष्टी टाकल्या होत्या त्या स्क्रिप्टमध्ये वगैरे, ते परफॉर्म केलं. त्याच्यानंतर आम्ही जे करून गेलो ते दुसरं स्किट परफॉर्म केलं तिथे. तर एकाच वेळी मी 2 स्किट परफॉर्म केली आणि ती दोन्ही सरांना छान वाटली. आणि मग तिथून सर मग आम्ही घरी आलो आणि एक 5-6 दिवसांनी आम्हाला कॉल आला की तुम्ही या म्हणून सिलेक्ट झाले. सर कोण? सचिन गोस्वामी सर? सचिन गोस्वामी, सचिन मोटे सर वगैरे. ओके. सगळे होते. आणि तुमची जी जोडी आहे श्रमेश प्रथमेश,
ती खूप फेमस आहे. तर तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगशील? मैत्री म्हणजे आम्ही 2009 पासून एकत्र, आणि तो कॉमर्सला होता, मी सायन्सला होतो. त्या ग्रुपमुळे आमची युथ फेस्टिवलला आमची ओळख झाली. ओके. तर तिथून आमची ओळख झाली. मग आम्ही ते प्रायव्हेट शोज करू लागलो. मग आमचं ते बॉन्डिंग वाढत गेलं. तर ती अशी आमची मैत्री म्हणजे ट्युनिंग आहे. जेव्हा एखादं मोठं काहीतरी करणार असतो, युथ फेस्टिवलच्या अगोदर एक शिबिर वगैरे घेतात डिरेक्टर्स येऊन वगैरे, तर तसे ना खूप असे 100-150 मुलं होती आणि शिबिर चालू होतं. ती सगळी त्या मुलांचं काही ना काही परफॉर्मन्स करून झाले, ऑडिशन घेऊन झाले, त्यांना सांगून झालं वगैरे वगैरे. आणि आता आम्ही 1 वर्ष त्यांच्या अगोदरचे म्हणून आम्ही त्यांचे थोडेसे सिनियर. ते म्हणतात ना, वासरात लंगडी काय शहाणे. तर सर म्हणाले अचानक, चला तुम्ही स्टेजवर जा आणि या मुलांना काहीतरी करून दाखवा, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांना कळेल की आपण काय करायचं असतं. म्हटलं सर अहो आम्ही पण ऐकायला आलो, आम्ही काय करणार वगैरे वगैरे असं बोलणं झालं. तर म्हणा तुम्ही केलं पाहिजे, तुमचं बऱ्यापैकी तुमचं हे काहीतरी करायचं. आम्ही बघा 5 मिनटं बोललो असू बाजूला जाऊन, ओके आपण काहीतरी करूया असं जाऊन 5 मिनटं बोललो, हे करूया ते करूया. आणि वरती जाऊन आम्ही 15 मिनटं परफॉर्म करत होतो तिघे चौघजण. तर सगळ्यांना वाटत होतं की ही स्क्रिप्ट आहे, पण ती काही स्क्रिप्ट नव्हती. आम्ही 5 मिनिटात जाऊन फक्त कॅरेक्टर ठरवतो, तू हे आणि याच्यावर आम्ही 15-20 मिनटं परफॉर्म करत होतो. तर आमचं ट्युनिंग या प्रकारचं आहे. म्हणजे त्यामुळे ती मजा आहे मैत्रीची. म्हणजे एरवी सुद्धा आम्ही आता एकाच बिल्डिंगमध्ये राहतो, असं पण आहे. ओके. बरं आहे. मग तुमची ही हास्य जत्रेची प्रोसेस कशी असते? म्हणजे लेखनापासून ते नंतर शूट, रिहर्सल किंवा शूट, कशी असते? लेखनाचं म्हणशील तर 1-2 दिवस आमची मीटिंग चालते, ज्याला सगळे रायटर डिरेक्टर आणि सगळे रायटर्स असतात. म्हणजे एक 9-10 जणांची टीम आहे, क्रिएटिव्ह टीम. सगळे रायटर्स, गोस्वामी सर, मोठे सर आणि सगळे रायटर्स असे 8-10 जण आहेत. आमची झूम मीटिंग होते, कधी कधी ऑफलाईन मीटिंग होते. ओके. तर त्याच्यामध्ये विषय काढले जातात, सब्जेक्ट काढले जातात, कोणी काढू शकतं. आणि जो सब्जेक्ट फायनल होईल त्याच्यावर सगळे रायटर्स सगळेजण मिळून टीम डिस्कशन करते, इनपुट्स देते, पंचेस सांगते, कोण ना कोण, ते रेकॉर्ड केले जातात. आणि नंतर मग शेवटी ॲट द एंड ऑफ द डे, दुसऱ्या दिवसाच्या शेवटी प्रत्येकाला त्याच्यात विषय दिला जातो की हा तू लिही. त्याच्यावर मग रायटर स्किट लिहितो. आणि मग ते दुसऱ्या दिवशी रिहर्सलला सरांसमोर रीडिंग होते, गोस्वामी सरांसमोर. मग सर त्यांच्या परीने त्याच्यामध्ये काही काय म्हणतात इम्प्रूव्हमेंट करतात, इनपुट्स देतात. भरणं म्हणतात, स्क्रिप्ट भरली जाते त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी शूट असतं. अच्छा. मग शूटच्या आधी रिहर्सल होते, टेक्निकल रिहर्सल? हो, टेक्निकल काही ह्याची, ज्याला सिच्युएशन खूप ही असते आणि खूप कलाकार असतील आणि खूप मुवमेंट्स असतील, तर त्याची टेक्निकल होते प्रॉपर. सर सगळं ठरवतात कोण कुठे काय होतं. कधी कधी ऐन टायमाला शूट सुरू व्हायच्या 1 तास अगोदर स्क्रिप्ट बदललेली सुद्धा असते. ओके. असं, आणि त्या 1 तासात सुद्धा लोक परफॉर्म करतात. सगळे लेजंड आहेत, त्या भारी आहेत, सगळ्यांना सवय झाली. असं सगळं आहे. हो. तुमच्या शोच्या यशाचं मागे म्हणजे काय कारण आहे असं तुला वाटतं? टीमवर्क. सगळी टीम फॅमिलीसारखी राहते. तुम्ही बघत असाल म्हणजे सोशल मीडियाद्वारे किंवा फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर गोष्टींद्वारे लोकांना कळत असेल की प्रत्येकजण सपोर्टिव्ह आहे एकमेकाला. कोण काय करत असेल तर त्याला 4 जण जाऊन सपोर्ट करतात. ओके. नवीन प्रोजेक्ट करत असेल किंवा काय, तर तो एकमेकांबद्दलचा असलेला आदर, प्रेम आणि सपोर्ट, त्यामुळे हा शो खूप चांगला होतो. त्यामुळे, आणि ऑफकोर्स हे गोस्वामी सर आणि मोठे सरांचा श्रेय आहे की त्यांनी त्या टीमला बांधून ठेवलं आहे. असं आहे. बरोबर. कारण मी खूप ठिकाणी बघितलं आहे, म्हणजे ट्रेनमध्ये असू दे, बसमध्ये असू दे, लोक हास्य जत्रा बघतच असतात. इव्हन मी कधी कधी शूटला पण जातो ना, तर त्या सेटवरचे पण आर्टिस्ट की मधल्या वेळी म्हणजे जो ब्रेक असतो तिथे हास्य जत्रा चालू असते. ते इमोशन झालंय ॲक्च्युली. लॉकडाऊनपासून ना हास्य जत्रा हे एक इमोशन झालं आहे. म्हणजे त्या खूप गंभीर काळामध्ये ना या शोने सपोर्ट केला खूप मानसिकदृष्ट्या. त्यामुळे लोक शारीरिकदृष्ट्या पण चांगले राहिले. कारण हॉस्पिटलमध्ये असताना किंवा हॉस्पिटल्समध्ये खास करून हास्य जत्रा लावलं जायचं. बरोबर. तर एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला तारते मारण्यापासून, मरणापासून, तेव्हा ना आपण त्याच्याशी इमोशनली कनेक्ट होतो, काय इमोशनली. बरोबर. आणि त्यामुळे हास्य जत्रा एक इमोशन आहे. ते लोकांना प्रेम देतं आणि हास्य देतं. बरोबर. आता तू लेखन करतोय, दिग्दर्शन करतोय, अभिनय करतोय, तर या तिघांपैकी तुला जास्त काय आवडतं? मी ॲक्टर आहे, मला अभिनयच आवडतो. आता ना काही गोष्टी निगडीत आहेत, तुला मी खरं सांगतो. म्हणजे कसं आहे, मी लिहितो,
ते ना मला माझ्यासाठी लिहायला आवडतं. कारण की ना आता जनरली कसं आहे, मी आता तुला भेटलो आणि मी समजा शांत असेल, पहिल्या भेटीत मी तुझ्याशी काय बोलणार नाही, बरोबर, मी असं शांत असेल ना, तर तुला काय वाटेल मी शांतच आहे, तुला माहित नसणार मी काय करू शकतो. हो हो. आता समजा तू रायटर असशील आणि माझं पहिलं इम्प्रेशन तुझ्यावर असं पडलं असेल की अरे हा शाय मुलगा आहे, हा काय बोलतच नाही, मग मी त्याला कॅरेक्टर गप्प राहण्याचं देतो. पण मला माहिती नाही की मी बोलू शकतो, फक्त मी तुझ्यासमोर बोललो नाही, बरोबर, हा काही माझा गुन्हा नव्हे. मग त्यामुळे मी काय करतो, मला स्वतःसाठी लिहायला आवडतं की मी हे करू शकतो, मी तेच लिहितो जे मी करू शकतो. त्यामुळे ते निगडीत आहे. मी खूप जीव तोडून लिहितो रे. आणि असं म्हणजे असं माझं स्किट लगेच नाही होत 1 तासात 2 तासात लिहून. मग एक स्किट लिहायला जवळजवळ 4 ते 5 तास जातात कधी कधी मला, खूप विचार करून. आणि खूप आपण लिहितो ते वाक्य लोकांना आवडलं पाहिजे, आपण लिहितो तो पंच लोकांना आवडलं पाहिजे. मग तेवढा वेळ घालवला जातो. किंवा म्हणजे आता डिरेक्शनचं मी बोलतो, मला असं वाटतं की जर मी केलेली गोष्ट मला चांगली मांडायची असेल तर म्हणून मी दिग्दर्शन करतो. कारण की कधी कधी काय असतं, 70% आपण कागदावर लिहितो आणि 30% आपल्या मनात राहतं. काही गोष्टी कागदावर नाही उतरवता येत, एक्झॅक्टली ते इमोशन्स असतात किंवा काय. मग असं वाटलं ना एखादं कोणीतरी काहीतरी बसवलंय आपलं आणि ते फुकट गेलं रे की मग जीव जळतो, म्हणून डिरेक्शन करतो. बाकी असं काय नाही. पण ऍक्टिंग हे माझं पहिलं प्रेम आहे, कारण की त्यानेच सुरुवात झाली होती. असं आहे. आणि तिन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहे. तर मग तो एक ऍक्टर, लेखक आणि डिरेक्टर असल्याचा पण फायदा असतो. हो, की म्हणजे ते इमोशन्स किंवा काय टेक्निकली गोष्टी ते एक अभिनेता म्हणून जास्त समजते. विनोदी शैलीतलं लेखन करताना आणि अभिनय करताना कोणते कोणते चॅलेंजेस असतात? आता लेखनाचं म्हणशील तर आता एक 4-5 वर्ष झाली हा शो चालू आहे. तर ना चॅलेंज सगळ्यात मोठं हे आहे की दर दिवशी नवीन पंच घेऊन जाणं, सिच्युएशन हे करणं. कारण की एका क्षणानंतर कोणतीही गोष्ट असू दे आणि कोणी कितीही मातब्बर असू दे, शिळेपणा येतो किंवा तोचतोचपणा येतो. शेवटी आपण माणसं आहोत. बरोबर. म्हणजे त्याला मेंदू सुद्धा थकतो ना रे एका क्षणानंतर. कारण की आपण तेच मांडतो जे आपण आजूबाजूला बघितलंय, आणि आपण बघितलेलं सगळं मांडून झाल्यानंतर आपल्याला नवीन परत बघण्याची गरज असते. आणि तो जर बघायला वेळ नाही मिळाला तर मग तोचतोचपणा येत जातो. तर ते चॅलेंज तेच असतं. आमच्याला इतकं हे होतं ना की आता काय लिहायचं, आता कोणता नवीन पंच काढायचा, अरे नको हा झालाय एकदा करून, नाही मग तो रिपीट नको व्हायला. मग तो लोकांच्या लक्षात असतो, मग काहीतरी नवीन काढा परत, किंवा काय मग नवीन सिच्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी. अभिनय म्हणशील तर जे लेखनाला लागू होतं तेच त्याला लागू होतं की एक आपण टाईपकास्ट होतो एका क्षणानंतर. आपण एका पठडीत अडकलो की लोकांना आपण त्याच पठडीत बघायला आवडतो. बरोबर. मग ती एक भीती असते प्रत्येक अभिनेत्याला. कारण की काय असतं की एखादा शो असेल किंवा एखादा सिनेमा असेल किंवा एखादं नाटक असेल, प्रत्येक वेळी प्रत्येक कलाकाराच्या सगळ्या बाजू तुम्हाला दिसत नाही ना एका ह्याच्यात. बरोबर. एखाद्या माध्यमाची गरज वेगळी असते. आता तिथे मी माध्यमात, आता मी समजा सुरुवात सिरियस अभिनेता म्हणून केली असते कुठल्या तरी सिरियलमध्ये, तर लोकांचं असं झालं असतं की हा चांगला सिरियस अभिनेता आहे. बरोबर. पण मी कॉमेडी करू शकतो हे कळलंच नसतं लोकांना किंवा काय. तर प्रत्येकाच्या बाबतीत हे असतं प्रत्येकाला. त्यामुळे प्रत्येकाला ते असतं की मला टाईपकास्ट व्हायचं नाही, काहीतरी वेगळं करायचं. म्हणून प्रत्येक कलाकार नाटक करत असतो त्याच वेळी, वेगळ्या ह्याचं जॉनरचं मूवी करत असतो आणि लेखन पण वेगळं करत असतो. बरोबर. आता आम्ही आता आम्हाला नेहमी कॉमेडी लिखाणासाठी हे केलं जातं. पण असं काही नाही आहे की आत्ता आम्ही जे काही मूवीजचे जे काही पिचिंग चालू आहे किंवा बोलणी चालू आहे ते सिरियस आहेत, काही थ्रिलर आहेत, काही मिस्ट्री मूवी आहेत किंवा काय. म्हणजे कॉमेडी आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जॉनर सुद्धा आम्ही लिहितोय, करतोय, असं सगळं चालू आहे. ओके. आता तू हास्य जत्रेमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर करतो, तर तुझं कॅरेक्टरायझेशन कसं करतोस? काय त्याच्यात असं रॉकेट सायन्स नाही. कधी कधी लिहिताना सापडतं, कारण आम्ही लेखक असल्यामुळे. कधी कधी काय होतं की आपण कुठेतरी ऑब्झर्व केलेलं असतं. जसं चीज चौका फॉर एक्झाम्पल. तर चीज चौकाला ना आमच्या 11वी-12वीला कॉलेजला एक मुलगा होता. अच्छा. त्याचं नाव तेच. तर तो ना हे जीव आहे ना, हे अशी येऊन हे करायचं, कुठला लेक्चर आहे असंच बोलायचा. जीवन आहे ती असं करायचं. तर त्याचं ते हसणं आहे ना माझ्या लक्षात राहिलं होतं. त्यामुळे मी चीज चौकाची सुरुवात वगैरे आणि ते आपोआप सापडलं, सर 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 काय करताय. तर ते
असं ते सापडलं, ते त्याच्यामुळे सापडलं, प्रत्येक ऑब्झर्वेशनमुळे सापडलं. हे शेंद्रूचं म्हणशील तर माझं गाव देवरुख मेघे. तर गावात राहणारी जे माझे रिलेटिव्ह आहेत किंवा काय, जी माझी म्हणजे पप्पांची आई आजी, ती अशीच बोलायची. तर ते मला ऐकायला मजा वाटायची. मी गावात फार कमी राहिलो, म्हणजे मी फक्त मे मध्ये जायचो वगैरे वगैरे. पण ते जे बोलणं असायचं ना, ते अजून सुद्धा काही लोक भेटली की तसे बोला, काय 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 एवढा शहाणा तू, काय नाही तर काय एवढं काय मोठे गेलंस तू आयुष्यात. अरे असंच बोलतात. कोकणात सुद्धा कधी तू गेलास ना, म्हणजे आपण ना बघ, जिथे पिकतं ना तिथे विकत नाही. बरोबर, विकले जात नाही ते, असं आहे ते. तर आपण कधी बोलायला गेलं तर ते एक मेंटॅलिटी असते ना आपल्याकडे, हा मोठा शहाणा, याला आमच्या याला परवा बघितला अंडी आणताना मी इकडे, मला शिकवायला येतं, टीव्हीवर काय बघायचा, रस्त्याने दिसतो ऑटोमॅटिकली घेऊन. तर ते आपल्या याच्यात असतं ते, म्हणजे ह्या गोष्टी बघूनच ह्या झालेल्या. बरोबर. आणि अकबरला ना ती ऍक्च्युली आवाजाची गंमत आहे. तो नमस्कार, ते इथली कमाल आहे, ती आवाजाची कमाल आहे, त्या टोनची गंमत आहे ती. ओके. पण यासाठी तू काही ट्रेनिंग वगैरे घेतलं होतंस की व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे? नाही, शिबिर नाही रे. शिबिर वगैरे कधीच असं नाही केलंय, म्हणजे खास अभिनयासाठी किंवा काय वगैरे हे असं असतं. आणि किंवा काय माझ्यामध्ये ना खूप चांगलं ऑब्झर्वर असलं पाहिजे. बरोबर. एक चांगलं आपल्याकडे विचार करण्याची क्षमता असली पाहिजे, मत मांडण्याची तयारी असली पाहिजे, आपलं स्वतःचं एक मत असलं पाहिजे. मग आपल्या डोळे, कान, नाक सगळं आपण जर उघडे ठेवलं ना, आणि मेंदू, तर आपल्याला गोष्टी दिसतात, त्या टिपता आल्या पाहिजेत आणि त्या आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे, चांगल्या असतील तर. आणि काही गोष्टी प्रॅक्टिस करून पण येतात. येस. आता ती इम्प्रुव्हमेंटचीच गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टर आणि अभिनेता हा आयुष्यावर प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे तू खूप लेजेंडरी ॲक्टर बघितलेस किंवा काय, तर ते आलेले हिट नाही झालेत, त्यांचे पहिले 4-5 मूवीज फ्लॉप गेलेत किंवा काय आणि नंतर ते हळूहळू हे करत गेले. म्हणजे ना ती प्रोसेस आहे प्रॅक्टिसची. म्हणजे आता ती संधी पण तेवढी मिळाली पाहिजे. काही नशीबवान लोक होती, त्यांना ती संधी मिळाली खूप वेळ प्रूव्ह करण्याची. काही जण ज्यांना पहिल्याचे जर फ्लॉप झाले ते बिचारे, त्यांना नंतर संधी नाही मिळाली बाजू. पण ना ही इम्प्रूव्ह होण्याचीच गोष्ट आहे. तुम्ही जेवढे जास्त वेळ बोलत राहता, जेवढे जास्त वेळ कॅमेरा समोर राहता, तेवढी तुम्हाला त्याची सवय होत राहते आणि मग तुम्ही हे करून त्याच्यात माहीर होत जाता. बरोबर. हास्य जत्रेतले काही पडद्यामागच्या गोष्टी किंवा असे काहीतरी मेमोरेबल किस्से काय सांगशील? पडद्यामागचं म्हणजे हे बघ, मस्ती, सगळ्यांना मस्ती चालू असते ॲक्च्युली बेसिकली. आणि ना सगळे हे असतात रे, रिहर्सलचा दिवस असतो ना, हा एकदम देवाणघेवाणीचा दिवस असतो. म्हणजे काय बोलणं चालू असतं. जसं आमचं कंटेनर आहे, आज प्रत्येकाला कंटेनर आहेत. त्याच्यात आता आमच्या कंटेनरमध्ये कोण, मी, बने, प्रथमेश आणि पृथ्वीक आणि मंदार, आम्ही असे 4-5 जण असतो. मग आमचं काही ना काय बोलणं चालू असतं बऱ्याच विषयांवर किंवा काय. सगळे असे हे आहेत, असं प्रत्येकाने उगाच एकमेकाला पदं दिलेली आहेत. कोणतरी अध्यक्ष आहे, कोणतरी सचिव आहे, त्यातले आमची घरगुती भातुकली सगळे. तर असं ते बोलणं असतं, मजा मस्ती असते. स्टेजवर म्हणशील ना तर एक गंमत घडली होती. ती अशी होती की रीडिंगच्या दिवशी ना तो माहिती आहे ना, मातीकम करून हातावर ठेवत होते असं, आणि हे बघून मला तुझं बालपण आठवलं असं. तर ना हा पंच रिडिंगला सर हसलेच होते रिडिंगला, पण आम्हाला अजिबात कल्पना नाही की त्याला खूप मोठा लाफ्टर येईल वगैरे असं की. तर ज्यावेळी तो परफॉर्म केला ना, हे बघून मला तुझं बालपण आठवलं, तर ना सगळे ना म्हणजे गेले म्हणजे जजेस खुर्चीवरनं उठले, इकडचे सगळ्यांनी मोठमोठे, आणि एकदम मोठा लाफ्टर आला ना की पुढचे डायलॉग बोलता येत नाही. तर असं झालं की, आणि आम्हाला ना सतत बोलत राहायची सवय, मला आणि प्रथमेशला. आम्ही जेव्हा दोघं असतो ना तेव्हा आम्ही बोलत राहतो, नाही तर ते टायमिंग मिस होतं बऱ्याच वेळेला पुढच्या डायलॉगचं वगैरे, पुढचं ह्याचं. तर ना असं झालं, हे झालं, तर मी घेऊन ते हातात उभं आहे मातीचं हे, त्याने जे काय वांग बनवलं होतं ते, आणि मी असंच आहे, आणि ते सगळे हसतात. म्हटलं अरे काय करायचं. त्याच्या पुढे जे सगळं बोललेलं आहे ना, ते बापरे,
पुढचा डायलॉग पण ऐकून नाही घेतला वासाड्याने, डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. हां, अरे जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही. हे काहीही ठरलेलं नाही, हे सगळे ॲडिशन आहेत. अच्छा. कारण की इतका वेळ शांत कसं उभं राहणार हातात धरून, हो. तर काहीतरी बोललं पाहिजे ना. म्हणून आपलं जे मनाला येईल ते आम्ही बोलत गेलो. हो. मग प्रथमेश अशा वेळी काय करतो, जेव्हा त्याला कधी असं मी बोलल्यानंतर समजा हसू येत असेल तर त्यांनीच सांगितलं, तर तो जीभ आहे ना गाताखाली ठेवतो. अच्छा. कारण की कधी हसू आलं तर हे रोखण्यासाठी. अच्छा अच्छा. असं ते सगळं काय काय आहे. अच्छा. मग तू हास्य जत्रे व्यतिरिक्त काय करतोस? आता मूवी केलाय. अशी खूप इच्छा होती की एक सोलो मूवी करावा. मीच लिहिलाय. एक रॉमकॉम आहे, रोमॅन्टिक कॉमेडी आहे, रत्नागिरीची लव्ह स्टोरी आहे. अच्छा. मजा येईल बघायला, सगळ्यांना आवडेल अशी इच्छा आहे माझी. कारण की खूप मन लावून आणि खूप मनापासून केलंय. बघूया आता कसं काय प्लॅनिंग होतं. फायनल प्रिंट रेडी होईल, आता रिलीजिंग कधी होतंय कसं काय आज आत्ता तरी काही ठरलेलं नाही आहे. अच्छा. मग ते शूट वगैरे कम्प्लीट झालं? शूट कम्प्लीट झाले, फायनल प्रिंट रेडी होईल आता आणि बघूया या येत्या काही महिन्यात रिलीज होईल असं. अरे वा, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता या क्षेत्रात ज्याने यायचंय नवीन मुलांना, त्यांना तू काय सल्ला देशील? सल्ला म्हणजे मी अजून काय मोठं काय केलं नाही. मी आयुष्यात एक शो केला आहे, हास्य जत्रा. म्हणजे जर हा अख्खा समुद्र आहे तर माझं फक्त वाटीवरच पाणी आहे सध्याच्या याला. मी फक्त एवढंच सांगेन की आत्ताच्या मुलांना प्लॅटफॉर्म खूप आहेत. म्हणजे ना मला कोणतरी संधी देईल याची वाट बघण्याची गरज नाही आहे त्यांना. बरोबर. जे आमच्या वेळी थोडीशी होती. कारण की मोबाईल वगैरे तेव्हा एवढं हे नव्हतं किंवा आणि तसंही गावात बिवात ते एवढं पोहोचलं नव्हतं. बरोबर. आता बरेच लोक मेसेज करतात की कुठून काय करायचं. तुम्ही स्वतःचं चॅनल काढू शकता. तुम्ही चॅनलद्वारे पोहोचू शकता. यूट्यूबला तुम्ही स्वतःचा कंटेंट डेव्हलप करू शकता. सगळ्या गोष्टी करू शकता. एकदा तुम्ही कोणाच्या नजरेत आला की लोक तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात आले, मग तुम्ही कुठेही जगाच्या कोपऱ्यात असा बरोबर तुमच्यापर्यंत येणार. मला म्हणायचं की हीच गोष्ट प्रामाणिकपणे करत राहावी. कोणीतरी आपल्याला संधी देईल याची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्या संधी आपणच तयार कराव्या. आणि तेवढी माध्यमं आता उपलब्ध आहेत. म्हणजे कुणाची हे टीमवर्क आहे. गरज लागेल प्रत्येकाला. कुणाला तरी डिरेक्टर व्हायचं असतं, कुणाला तरी ॲक्टर व्हायचं असतं, कोणतरी चांगला आर्ट डिरेक्टर असतो, कोणतरी चांगला सिनेमॅटोग्राफर असतो. तुम्ही ओळखलं पाहिजे, ग्रुप तयार करा, एकत्र या आणि सुरू करा. आत्ता कंटेंट 15 सेकंदावर आलं आहे. 15 सेकंदामध्ये लोक जगात पोचत आहेत. बरोबर. म्हणजे लोकांना कधी काय आवडेल काय सांगता येत नाही. आणि ना या जगात ना कोणी स्वतःला कमी समजू नये कधीच. बरोबर. कोण कुणाला कधी आवडेल हे सांगू शकत नाही. आणि आपण एकदा लोकांना आवडलो तीच आपली स्टाईल असते. बरोबर. एवढंच आहे. आता तुझे पुढचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत? पुढे सिनेमा करायचा आहे. सिनेमेच करायचे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत वेगवेगळे. आत्ता जो मूवी केला त्याच्यावर माझं जास्त हे चालू आहे सध्या. कारण खूप जबाबदारी घेतली आहे सगळी त्या मूवीची वगैरे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं त्यावेळी सुद्धा आपण एक वेगळी मुलाखत करूया सगळे मिळून. मूवी संदर्भात नक्की करा. म्हणजे आपल्याला सविस्तर त्या मूवीविषयी बोलता येईल. बरोबर. असं. आणि बाकीच्या सिनेमाचं काम चालू आहे. म्हणजे लिहून तयार आहेत, पिचिंग चालू आहे, मीटिंग्स चालू आहेत. एकदा काही फायनल झालं की अपडेट करेनच त्यावेळी. अच्छा. तू या व्यतिरिक्त अजून काय करतो म्हणजे हॉबी म्हणून? म्हणजे ॲक्टिंग, डिरेक्शन, रायटिंग हे झालंच. पण अजून काय तुझे वेगळे छंद वगैरे असतील तर? क्रिकेट खेळायला आवडतं. अच्छा. चेस खेळतो. अच्छा. बॅडमिंटन खेळतो. लहानपणापासून ना बऱ्यापैकी सगळ्या खेळात मी चांगला हुशार होतो. म्हणजे जेव्हा मी भांबेडगावचा, म्हणजे माझं बालपण भांबेडगावी गेलं एकदम. म्हणजे ना मी चाळीत राहायचो. ते दुमजली चाळ होती. लोक चित्रात बघतात ना की बाजूने नदी वाहते आणि वगैरे वगैरे. तर तसं आमची दुमजली चाळ आणि 50 मीटरवर नदी व्हायची. तर रात्री झोपताना खळखळ पाण्याचा आवाज, एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं. ते असं सगळं बालपण खूप मजेत गेलं आहे. क्रिकेट खेळायचो खूप चांगला. जेव्हा मी भांबेडमधून निघालो रत्नागिरीसाठी त्या लोकांना असं वाटलं मी खूप चांगला क्रिकेटर होईन. कारण खूप चांगला क्रिकेट खेळायचो. अजूनही खेळतो. कॅरम खूप चांगला खेळायचो. असं म्हणजे गणेशोत्सव मंडळामध्ये स्पर्धा होतो माहिती आहे ना, तसं आमचं भांबेडचं गणेशोत्सव मंडळ आहे, नवयुग उत्कर्ष युवक मंडळ. तर तिथे एकदा असं झालं होतं की बरेच स्पर्धा व्हायच्या. बटाटा शर्यत,
संगीत खुर्ची, क्रिकेट आणि सगळे जे काय असं खूप मोठा माहोल असायचा 10-12 दिवसाचा. तर एक वेळ अशी आली होती, मी 1 नंबर प्रत्येक खेळामध्ये आणि माझा सक्का भाऊ 2 नंबर. तर सगळी बक्षिसं आमच्याकडे झाली होती, आमच्याच एका घरात. अच्छा. आणि नंतर ना जेव्हा ते बक्षीस वितरण होतं ना, ते आपलं एक साधं होतं, असं काय माहोल करून नव्हता. बरोबर. अर्ध्या ह्याच्यावर आल्यावर कळलं की सगळी बक्षिसं या दोघांकडे संपली आहेत. तर मग ते असतं ना की आता काय आपण देतो, पूर्वी ते तेव्हाची गोष्ट काय होतं, वॉटर बॅग, प्लॅस्टिकचा आपला टिफिनचा डबा वगैरे. अच्छा अच्छा. तर समजा 3 स्पर्धात मी 1 नंबर आलोय, तर मला वॉटर बॅग 3 मिळाल्यात. तर 1 ठेव 2 दे, दुसऱ्याला दिले. मग तर अर्धी बक्षीस आम्ही परत दिली, मग त्यातली बाकीच्यांना दिली होती. अच्छा. असं सगळं झालं होतं. तर या गोष्टी आहेत. खेळ चांगला होतो. कविता करायला आवडतात, चारोळी करायला आवडते मला. ॲक्च्युली ना ते मुशायरा वगैरे असतो ना आयुष्यात, ते करायचं म्हणजे असा कवितांचा कार्यक्रम वगैरे असतो ना. अच्छा. खूप काय काय लिहून ठेवलंय. एखादी कविता ऐकव जर होऊन जाऊन दे. ऐकतो. मला ॲक्च्युली ना लिहायला म्हणजे त्याबाबतीत लिहायला खूप आवडतं. सटायर वगैरे लिहायला खूप आवडतं. पण आता आपण लिहू शकत नाही, कधी कधी खूप बंधने येतात. कधी कधी आपण लिहिलेलं जर लोकांना समजलं नाही ना, किंवा म्हणजे चुकीचा अर्थ काढला गेला ना, तर उगाच ना भावना दुखवल्या जातात. बरोबर. त्यातनं ना मग आपल्याला सांगायचं असतं एक, आपल्याला मांडायचं असतं एक, आणि मग ते पोचलं. कारण की लिखाणाची गंमत ती आहे, मी जेव्हा लिहितो ना तेव्हा त्याचा हिरो मी असतो आणि मी काय लिहितो हे मला माहिती असतं. पण जेव्हा माझं लिखाण तू वाचशील तेव्हा त्याचा हिरो तू असतोस, कारण तू तुझ्या पद्धतीने वाचतोस. मी लिहिलेली एखादी गोष्ट तू मला जशी अपेक्षित आहे तशी तू रिसीव्ह करशील असं नाही. बरोबर. मग त्यातनं गैरसमज होऊन जातात. म्हणून हल्ली कधी कधी मी ते संवेदनशील लिखाण वगैरे करणं खूप कमी केलंय. नाही तर मला ते करायला आवडतं. कुठे काय झालं, कोणाविरुद्ध अन्याय घडला, कुणाचं काय झालं, मला वाईट वाटतं. प्रेमात मजा आहे. प्रेमाने राहिलं ना तर या काय होत नाही. बरोबर. या जगात कुणाला टेन्शन नाही. आपण मुळात टेन्शन देतो कशाला आणि टेन्शन घेतो कशाला, प्रेमाने राहायचं. तर असं मला वाटतं. म्हणजे कधी डॉग सोबत सुद्धा ना लोक ते करतात ना कधी कधी, मुक्या प्राण्याला मारू नका, वाईट वाटतं खूप. परत रेप केसेस होतात ना, खूप चुकीचं आहे असं. म्हणजे मी लिहितो बऱ्याच वेळा, म्हणजे तुम्ही माझं वॉल जाऊन चेक केलं ना तुम्हाला सापडेल की वाईट वाटतं. असं करता का म्हणे, सगळ्यांनी मिळून मिसळून आनंदात राहिलं पाहिजे. बरोबर. जे पूर्वी होतं तसं. तर एक कवी म्हणून तुझा जन्म कसा झाला, म्हणजे पहिली कविता तू कोणासाठी लिहिलेली? बघा आता तुझ्या मनात आहे ना तेच आता माझ्या ओठातून बाहेर पडणार आहे जे तुला ऐकायचं आहे ते. की बघ, पहिली कविता प्रेमात पडल्यावरच केली होती. पावसाळ्याचे दिवस होते. दादर पॅसेंजरने चाललो होतो रत्नागिरीला, आणि मी जिच्या प्रेमात होतो तिच्याशीच माझं लग्न झालंय. अरे वा. तर तिच्यामुळे सुरुवात झाली. प्रेरणा लागते ना. बरोबर. कवीला तर ती प्रेरणा आहे. अच्छा. आणि तिच्यासाठी चारोळ्या केल्या, आणि तिच्यासाठी जेवढ्या चारोळ्या केल्या मी त्याचं पुस्तक पण मी केलं. अरे वा. सो ते तेव्हा 2014-15ची गोष्ट आहे. तिचं आरोही चारोळी मनातली असं पुस्तक मी छापलं, स्वतःहूनच छापलं होतं, स्वतःच प्रकाशित केलं होतं तिच्यासाठी. आणि त्या bookganga.com अवेलेबल पण होतं. त्याचे आहेत रिव्ह्यूज त्याच्यावर. अच्छा. पण अजून पण आहे का ते अवेलेबल? आत्ता सध्या अवेलेबल आहे का माहित नाही, पण माझ्या घरी खूप पडलेले आहेत. तिकडे आउट ऑफ स्टॉक झाले. अरे नक्की देईन मी. अरे बोललास ते, आत्ता आणलंच मी ते. तर तिच्यासाठी ते चारोळ्या केल्या. म्हणजे माझी वाईफ ही माझी पहिली श्रोता आहे. कोणत्याही गोष्टी काही लिहिलं, मग तो सिनेमा असू दे, एक डायलॉग असू देत. कधी कधी स्क्रिप्ट लिहिताना एकाच वेळी 3 पंचेस 2 पंचेस सुचतात. मग मी पहिलं तिला ऐकवतो, ती ज्या ह्याच्यावर हसेल ना ते माझ्या तिथे फायनल झालेलं असतं असं. तर ती हे आहे. अच्छा. एखादी कविता जी तुम्ही लिहिलेली असेल? चारोळी आहे. ओके. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. आज कुणाच्या पावलांनी वेड लावले मला, पुन्हा त्याच वाटेवर पाय जड लागले मला. ही जादू प्रेमाची तिची की पाय वाटेची, ही जादू प्रेमाची तिची की पाय वाटेची.
निवडुंगाच्या रांगेत गुलाबाचे झाड लागले मला. अरे वा वा वा. निवडुंगाच्या रांगेत गुलाबाचे झाड लागले मला. छान छान. थँक्यू. खूप सुंदर. तुझी लव्ह स्टोरी कशी लिहिलीस? माझी लव्ह स्टोरी ॲक्च्युली माझी स्टोरी स्क्रिप्ट दोन्ही चांगली ॲक्च्युली माझी आणि माझ्या वाईफची ओळख झाली 2010-11 दरम्यान. ओके. आणि अगोदर मैत्री मी ॲक्च्युली खूप मी असा माणूस आहे की मी लगेच कोणाला असं अरे दिल्ले असं नाही. म्हणजे मी खूप पारखून आणि हे करून मैत्री करतो आणि खूप मला माझ्या मेंदूला पटलं पाहिजे. कारण असं म्हणजे सरसकट हे होत नाही माझ्याकडनं की आऊ जाऊ एकदम असं. खूप चूजी आहे आयुष्यामध्ये. तर जेव्हा हिच्याशी ओळख झाली ना तेव्हा आम्ही एका ग्रुपमध्ये होतो. आम्ही एकांकिका वगैरे बसवायला जायचो. तर ते एका ग्रुपमध्ये होतो. तिथे ओळख झाली आणि बोलायचो पण मी काही मोबाईल वगैरे नव्हता ना. म्हणजे मला माहीत नाही की तिने जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मेसेज केला मला 7:30 वाजले होते अजून आठवत आहे. हाय म्हणून हाय. तर माझं असं झालं मी काय रिप्लाय केला असेल. मी बोललो गुड नाईट. मी ना अरे खरं अजिबात काय याच्यात हे नाही. कधी बोलणं झालं तर आपण ती पण सांगेल याच्यावर. तर तिचा त्याच्यावर रिप्लाय आला हाय म्हटल्यावर गुड नाईट कोण देतं. मला भीती वाटायची रे. मला ना मुलींची जाम भीती वाटायची. कुठल्या मी हसवायचो सगळ्यांना. अरे कॉलेजमध्ये ना आम्ही कॉमेडियन ना. तो ब्रेकअप झाला की मुली आम्हाला शोधायच्या हे कुठे का आता हसवायला. आम्ही त्यांना हसवायला आवडायचो रे. तर आम्ही ना दिवसभर कॅन्टीनमध्ये बसून असायचो आणि ना आम्ही तिथेच असायचो. आजूबाजूच्या मुलींना बदलत राहायच्या दिवसभरात. आम्हाला कॅन्टीनर्स वगैरे म्हणून नाव पडलं होतं की आम्ही कॅन्टीनमध्ये बऱ्याच वेळ असायचो. आणि कोण काय ब्रेकअप झालं कोण सॅडमध्ये असलं आपल्याला कॉमेडी तुडुंब भरले ना. हिला हसव तिला हसव हेच करायचो आम्ही. आणि मला भीती काय वाटायची अफेअर कोणाबरोबर नव्हतं की सगळ्या मुली मैत्रिणी होते काय. तर एक सगळ्यांशी चांगलं हे होतं. मला भीती काय वाटायची आपण चांगलं हे कळलं ना लोकांना तर आपल्या मागे लागतील कोणतरी. म्हणून मला भीती वाटते. म्हणून मी कोणाला हेच नाही करायचं एंटरटेन नाही करायचं असं की नको प्रेम बी नको लफडी नको. पण हिच्याशी ओळख झाली हिच्याशी बोलणं झालं. आणि नंतर जेव्हा मी रत्नागिरीत होतो तेव्हा तेवढंच आमचं बोलणं होतं किंवा काय. जेव्हा मी मुंबईत आलो ना तेव्हा मग आमचं थोडंसं बोलणं वाढलं. आणि मग कळायला लागलं की नाही विचार सेम आहेत किंवा काय बोलणं सेम आहे शांतता आहे सिम्पल आहे असं सगळं. आणि मग ते जुळून आलं आमचं. मला थोडंसं असं आहे की मला विचार करणारी माणसं आवडतात. आणि असं ना माणसाचं सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असावं. तर ती तशी आहे. आणि तिच्यामुळे मी ॲक्च्युली जास्त जमिनीवर आहे असं खूप म्हणजे काय म्हणतात ना परिपूर्ण आहे. ती परिपूर्ण करते मला असं. आणि ती मला सतत आणि खचतो ना माणूस काहीतरी निराश व्हायला होता. तर मला ते बेस्ट असतं की तिला बघितल्यावर माझा थकवा निघून जातो मला टेन्शन निघून जातं. कारण मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन माझं तिच्याकडे आहे असं आहे. त्यामुळे मी शूटिंग झालं कधी झालं मी कुठेच मी पार्टीला जात नाही. मी त्याच्यासाठी हे आहे म्हणजे म्हणतात ना की मी फार कमी पार्टीला जातो. मी नाहीच म्हणजे मोस्टली कधीतरी ऐकलं असेल तुम्ही सेद्रेच्या लोकांच्या त्यांच्या काही पार्टीज वगैरे असल्या तर मी हा खूप असं म्हणजे असं नाही की मला पार्टी आवडत नाही किंवा काय नाही मला असं तो वेळ माझ्या बायकोवर घालायला जास्त आवडतो मला. कारण की ज्याच्याबरोबर आपण आयुष्यभर राहणार आहोत आणि जी आपल्याला जास्त समजून घेते जी आपल्याला नख शिकांत ओळखते ना किंवा कधी आपला एखादा मित्र असेल मला त्यांच्यासोबत वेळ घालायला आवडतो. ते चमकोगिरीमध्ये मला एवढं काय हे हो हा ही नंतर ते थोडंसं नाही जमत. बरोबर. पण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. कारण चांगलं लाईफ पार्टनर मिळणं हो ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचं सगळं आयुष्य हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. बरोबर. तुम्ही काय चॉईस करताय आणि तुमचा पार्टनर हा तितकाच महत्त्वाचा आहे. तो तुम्हाला ग्रूम करणारा असावा तुम्हाला योग्य दिशा देणारा असावा. म्हणजे ते रुसव्या फुगव्यामध्ये ना आयुष्य नाही घालवायचं आहे. आयुष्य असं सोबत मस्तपैकी ट्रॅव्हल झाला पाहिजे. काय बघ मंजिल तो कभी ना कभी मिलने वाली है. बरोबर. सफर अच्छा होना चाहिए. एक नंबर.
आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. पहिला प्रश्न, लेखन की अभिनय? अभिनय. अरे वा. सचिन मोटे सर की सचिन गोस्वामी सर? अरे वा. नाही, मला गोस्वामी सरांची भीती वाटते. मोठे सर, मी ॲटलिस्ट मोठे सरांशी थोडं तरी निदान हाय सर एवढं तरी करू शकतो. अच्छा. असं म्हणजे मी माझ्या ह्याने सांगतोय, शोसाठी दोघेही महत्त्वाचे आहेत. बरोबर. असं आहे. शेंद्रू की अकबर बेटकर, म्हणजे कोणते कॅरेक्टर? नाही ॲक्च्युली आता हे कसं आहे माहिती आहे, लहान आवडतो की मोठा आवडतो मुलगा, तसा मला फील आहे ॲक्च्युली दोन्ही. कारण की प्रत्येकाचे एक हे असतं, मी त्यांना डिफरन्शिएट नाही करू शकत. प्रत्येकाचा एक जॉनर वेगळा आहे. मजा आहे दोन्हीमध्ये. बरोबर. प्रसाद ओक की सई तामणकर? अरे दोघेही महत्वाचे आहेत. मी आणि माझी ना असं कुणाशी काय, आता मी तुला काय याच्यावर काय उत्तर देऊ मला कळे ना. प्रसाद ओक सरांना पण ते आमचे खूप म्हणजे आमचं खूप कौतुक करतात. आमच्या मागे ते आमचं नाव सुचवतात बऱ्याच प्रोजेक्टना वगैरे वगैरे. असं सईला काम आवडतं जास्त. सर ॲप्रिशिएट दोघेही करतात. त्यामुळे असं आपण कुणाला काय बोलणार. आणि माझं सगळ्यांशी चांगलं आहे बरं. बरोबर. असं त्यामुळे मी असं हे नाही करू शकत कुणाला. असं आहे, दोघातलं एक चूज नाही करू शकत. हा म्हणजे चुकीचं आहे. गाव की शहर? एक गाव. मला ते आयुष्य आवडतं गावावाल्या, जिथे शांतता आहे, हे आहे, गर्दी नाही, नेचर, झाडं पाहिजेत आजूबाजूला. एक शेवटचा प्रश्न, की तू स्वतःला 5-10 वर्षानंतर कुठे बघतोस? उत्तर एका शब्दात रेडी आहे, पण ना काही गोष्टी बोलू नये म्हणतात. पण ना जमिनीवर राहायचंय, पण त्याच वेळी हात आकाशात असेल तर मजा येईल. म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा खूप काही मनात आहे, खूप काही मेंदूत आहे, डोक्यात आहे, डोळ्यात आहे. ती जर स्वप्न पूर्ण झाली ना तर मी 5 वर्षाने आपण परत भेटू आणि त्याच्यावर मी तुला या प्रश्नाचं उत्तर देईन की मी काय ठरवलं होतं. ओके. असं. धन्यवाद रमेश. अरे बस ते वेळ काढून आलास. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. ही छोटीशी भेटवस्तू तुमच्याकडून. थँक्यू. हे ओपन करून बघशील तर बरं होईल. अरे करूया. लोक मला पुस्तकच देतात. लेखक आहेत असं काही नाही की म्हणजे हे माझं मत आहे. लोक त्याच्यावर मतभेद असू शकतात की तुम्हाला खूप वाचलं पाहिजे तर तुम्ही चांगले लेखक असू शकता, असं काय नाही. तुमच्या डोक्यातनं एक मेंदू आहे, बरोबर, तो जर वापरला ना आणि तुमच्याकडे विचार करण्याची क्षमता असेल, बरोबर, आणि तुमचं एखाद्या गोष्टीवर मत तयार होत असेल, तुम्ही चांगले लेखक होऊ शकता. बरोबर. मुळात ना जो लेखनाचा कंटाळा करत नाही ना तो लेखकच आहे. एवढं सिंपल आहे. हो 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 हो, वा वा, क्या बात आहे. कुणी काढले? महेश. अरे वा वा महेश, वा वा, थँक्यू. मला काय आवडलं सांग, मी स्वतःवर लय प्रेम करतो आणि तू मला स्वतःचाच फोटो दिलास. वा वा वा. आणि असं अशी म्हणजे प्रेम करणारा तू पहिला माणूस आहेस ज्यानं माझं असं हे केलं. बाकीच्यांनी ते कॅरिकेचर वगैरे केले आहे, पण असं खूप मला भारी वाटलं. थँक्यू महेश. शेवटचं असं म्हणजे बोलतो की तुला जेवढी मजा आली असेल, होप सो माझ्यामुळे तुला या इंटरव्ह्यूला मजा आली असेल. हो, नक्कीच. म्हणजे मैफिल झाली ना, माहोल झाला, म्हणजे मजा आली मला. तर हे होते रमेश बेटकर. यांच्याकडून आज आपल्याला अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या विभागाबद्दल बरीचशी माहिती मिळाली. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.